नमस्कार, मुंबई तकच्या कायद्याचं बोला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी अनुजा. आजचा विषय आपण घेतलेला आहे की वकील कसा निवडावा. एखादी केस कदाचित तुम्हाला लढवायला लागू शकते किंवा तुम्हाला लढवायची असू शकते. म्हणजेच एखादं प्रकरण तुम्ही त्याची FIR नोंदवलेली असेल, पुढे जाऊन ती केस कोर्टामध्ये गेलेली असते आणि त्यावेळेला तुम्हाला वकील हा स्वाभाविकपणे लागत असतो. पण आपला फारसा काही दैनंदिन आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींशी संबंध येत नसतो. फारसे वकील सुद्धा आपल्या परिचयाचे असतीलच असं नाहीये. मग अशामध्ये योग्य वकील हा नेमका कसा निवडावा किंवा एखादा वकील जो तुम्ही निवडलेला आहे तो खरोखर तुमची केस योग्य पद्धतीने मांडतोय का याबद्दल कसं ओळखावं, या ना अशा अनेक क्वेरीज बद्दल किंवा शंकांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कायदेतज्ञ अनिकेत निकम सर. नमस्कार. नमस्कार. तर आज त्यांच्याकडनं या सगळ्या गप्पा आपण मारणार आहोत आणि यातली कायद्याची बाजूही समजून घेणार आहोत. याबद्दलचे तुमचेही काही प्रश्न असतील तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. आपण पुढच्या एपिसोडमध्ये त्याही प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न नक्की करू. पण सगळ्यात पहिला प्रश्न हाच स्वाभाविकपणे की वकील खरंच कसा निवडावा. मी मगाशी जसं म्हटलं की काय प्रत्येकच घराण्यामध्ये वकील असतील असं नाहीये आणि प्रत्येक वकील म्हणजे त्यांचे जसं आमच्याकडे रिपोर्टर्समध्ये बीट्स ठरलेले असतात की एक फक्त राजकीय बातम्या कव्हर करत असतो, एक स्पोर्ट्स कव्हर करत असतो, तर वकिलांचे सुद्धा असे त्यांचे ठरलेले असतात विषय. तर कसं म्हणजे त्याचे काय निकष असतात, कसं ठरवावं की माझ्या या प्रकरणासाठी मी हा वकील घेतला पाहिजे. अनुजा, वकील म्हटलं की भास व आभास निर्माण करणारा शब्दाचा मांत्रिक किंवा शब्दांचा जादूगर अशी एक रचना लोकांच्या मनात असते. आणि मी गेले 17-18 वर्ष वकिली करतोय आणि मी अनुभवलंय जे खेड्यातनं लोक येतात किंवा गावातनं लोक येतात त्यांना खरोखर कळत नाही की कुठला वकील नेमावा. त्यांच्याकडे इंटरनेटचा ॲक्सेस जरी असला तरी कसं गुगल करावं, कसं शोधावं हे समजत नाही. आणि गुगलवर जरी शोधलं तरी योग्य माहिती मिळतेच असं नव्हे. त्यामुळे तो रेफरन्स थ्रू ते शोधत असतात. आता सर्वप्रथम प्रश्न असा आहे की तुमचं जे प्रकरण आहे ते काय आहे. फौजदारी आहे ज्याला आपण क्रिमिनल म्हणतो, दिवाणी आहे ज्याला आपण सिव्हिल म्हणतो, का ते ग्राहक संरक्षण कन्झ्युमर प्रोटेक्शनचं आहे, का ते मॅरेज म्हणजे लग्नाशी संबंधित कौटुंबिक वाद आहे, कॉर्पोरेट आहे, लेबर आहे. तर तुमचं प्रकरण काय आहे यावर ठरेल तुम्ही वकील कुठला नेमावा. जर फौजदारी क्षेत्रातलं तुमचं प्रकरण असेल, फॉर एक्झाम्पल तुमचं बेल असेल, तुमच्या घरातला एक मनुष्य तुरुंगात आहे किंवा एखाद्याला अटकपूर्व जामीन घ्यायचा आहे, एखाद्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे, तुम्ही तो गुन्हा रद्द करायचा आहे, तर मग पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रातला जो वकील आहे निष्णात त्यांच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे. परंतु प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक पक्षकाराला मोठ्यातला मोठा वकील अफोर्ड करता येतो असं नव्हे. कारण जे मोठमोठे वकील असतात त्यांचं फी स्ट्रक्चरही मोठं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या वकिलाला भेटत असतात 2-3 गोष्टी नेहमी मला असं वाटतं तुम्ही डोक्यात ठेवल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपलं जे मॅटर आहे किंवा जे आपली केस आहे त्या संदर्भातले हे वकिली करतात का, हे वकिली करतात का. नंबर 2, जेव्हा आपण त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा आपल्याला एक स्वाभाविकपणे त्या माणसाचा स्वभाव लक्षात येतो की हे स्पष्टपणे आपल्याला सल्ला देत आहेत का, आपल्याला आपल्या केसचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मुद्दे सांगतायत का. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी खूप महत्त्वाची असते की तुमचं फी स्ट्रक्चर. प्रत्येक पक्षकारांनी मला असं वाटतं की वकील ठरवत असताना तुम्ही पैशाचं सोंग करू शकत नाही. त्यामुळे तुमची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावरती तुम्ही तेवढी फी देऊ शकतात का, आणि तेवढी ती फी स्वीकारत असतील आणि जर तुम्हाला खात्री असेल की हे वकील तुम्हाला न्याय मिळवून देतील तर निश्चित ते वकिलांना तुम्ही एंगेज करावं. परंतु मला असं वाटतं आणि माझा अनुभव असं मला सांगतो की पक्षकार हे हुशार असतात. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मी मुद्दामून सांगतो की एका प्रकरणात एक पक्षकार माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्हाला तुम्हाला नेमायचं आहे, असं प्रकरण आहे. मी त्यांना सहज विचारलं की माझ्याबद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली, आणि हे म्हणजे कित्येक वर्षा पहिल्याचा विषय आहे. त्यांनी सांगितलं साहेब आम्ही गेले 3 ते 4 दिवस न्यायालयात तुमचा पाठलाग करतोय. तुम्ही ज्या कोर्टात जातात आम्ही त्या कोर्टात तुम्ही कसा युक्तिवाद करतायत याचा आम्ही अभ्यास करतोय आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की तुम्हाला वकीलपत्र द्यावं. त्यामुळे पक्षकार हे सुज्ञ असतात, हुशार असतात, ते माहिती सवी काढत असतात. फक्त माझं सांगणं हेच आहे की तुम्ही वकिलांशी चर्चा करत असताना स्पष्ट वक्तेपणा ठेवला पाहिजे. वकिलांकडून निर्णयाची हमी घ्यायला नको. अनेक वेळा असं देखील घडतं की पक्षकार म्हणतात तुम्हाला गॅरंटी आहे ना आपला निकाल मिळेल. कुठलाही वकील प्रयत्नांची हमी देत असतो, निर्णयाची हमी देऊ शकत नाही. ते त्यांच्या कॅपॅसिटीमध्ये नसतं. त्यामुळे आपला वकील प्रामाणिकपणे आपली बाजू न्यायालयात मांडेल का हा निकष आपण मनात ठेवून वकील निवडला पाहिजे. आपलं एक मागच्या एका एपिसोडमध्ये बोलणं सुरू होतं माझ्यामध्ये FIR वाल्याच एपिसोडमध्ये की अटक केल्यानंतर म्हणजे कदाचित तुम्हाला वकील शोधण्याचा वेळ असू शकत नाही, तुम्ही स्वतःच आरोपी असाल तर तुम्ही बाय डिफॉल्ट आतमध्ये असता, तर त्या वेळेला सुद्धा तुम्हाला बाय डिफॉल्ट वकील हे दिले जातात. तर याबद्दलचे नेमके नियम काय आहेत. म्हणजे मला ते शक्य होत नसेल, मला मिळणं गरजेचं असेल, माझी आर्थिक कुमक तेवढी नसेल, कारण तुम्ही आता फीसचा जसा उल्लेख केलात, मला परवडणार नसेल तर काही वेळेला सरकार सुद्धा त्याबद्दल मदत करत असतं. तर याबद्दल थोडी लोकांना क्लॅरिटी येईल असं सांगा. अनेक वेळा अनेक लोक ज्यांच्यावर आरोप ठेवले जातात आणि फौजदारी विषयांबद्दल मी बोलतोय, जे तुरुंगात जातात
त्यांना वकील नेमण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नसते, पाठबळ नसतं. त्या अशा परिस्थितीमध्ये न्यायालयच त्यांना लिगल एड मधून एक वकील नेमून देत असतो, जो वकील अनुभवी असतो, जो त्या पॅनलमध्ये असतो आणि जो अशा लोकांची बाजू मांडत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ज्याला वकील जो नेमू शकत नाही त्याला लिगल एड कडनं शासनाच्या खर्चावर तुम्हाला वकील मिळत असतो आणि तो वकील तुमची भूमिका देखील मांडत असतो. त्यासाठी तुम्हाला अजिबात पैसे भरावे लागतात? अजिबात पण याचे काही क्रायटेरिया असतात की हे कोणालाही लागू होतं? हे कुठलाही वकिली ज्याला डिग्री मिळालेली आहे तो त्या लिगल पॅनेलवर एनरोल होऊ शकतो. त्यानंतर एखादा आरोपी तुरुंगात असताना तो न्यायालयाला पत्र देऊ शकतो, माझी आर्थिक परिस्थिती नसल्या कारणामुळे मला तुम्ही लिगल एड किंवा सरकारच्या खर्चाचं वकील द्या. मग न्यायालय त्या लिगल एडमधनं एखादा वकील निवडून त्या आरोपीला, त्या अशिलाला ते वकील रिप्रेझेंट करण्यासाठी त्याला वकीलपत्र देत असतं आणि तो वकील त्या ठिकाणी मांडत असतो त्यांची भूमिका. पण ह्याच्यात मला तोच आणखीन एक उपप्रश्न आहे की हे कोणालाही लागू आहे का? म्हणजे केवळ आणि केवळ आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत त्यांना ही मदत मिळते? मग त्याच्यामध्ये जात, धर्म वगैरे या सगळ्या गोष्टी काही पाहिल्या जातात? फक्त क्रायटेरिया असा आहे की यू कॅनॉट अफोर्ड अ लॉयर. तुम्ही एखादा वकील नेमू शकत नाही. पण त्याचे पण काही प्रमाण आहे असं की म्हणजे जसं आपल्याकडे क्रीमी लेअरला 8 लाखाची जशी नाही, तसं काही नाही. अनेक वेळा असं मी बघितलेलं आहे की पैशाने धनाढ्य आहेत परंतु त्यांना खर्चच करायचा नाही आणि ते म्हणतात की आम्हाला खर्चच करायचा नाही, आम्ही तुरुंगात राहू पण आम्हाला फुकटाच वकील पाहिजे. अशा पद्धतीने देखील असे आरोपी अर्ज करतात. मग एखाद्या आरोपीने अशी विनंती केली की न्यायालय हे बघत नाही की त्याची आर्थिक परिस्थिती आहे का नाही, त्याचा जर अर्ज तसा आला तर न्यायालय त्याला राईट टू रिप्रेझेंटेशन त्याला असल्या कारणाने लिगल एड मधला एक वकील देत असतो. अच्छा, ओके. हा फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे. मला आतापर्यंत असं वाटत होतं की हे फक्त आर्थिकदृष्ट्या मागास लोकांचा, ज्याने असा अर्ज केला त्याला मिळत असतो. आता शेवटी असं आहे की तो जो वकील नेमला जातो त्याच्याशी तुम्ही किती वेळा बोलता तुम्हाला माहित नसतं, कारण तुम्ही तुरुंगात आहात. त्यामुळे तो तुमची भूमिका मांडेल, प्रामाणिकपणे मांडेल. परंतु एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या मर्जीने दिलेला वकील आणि लिगल एड मधनं दिलेला वकील यात फरक असतोच. पण आता वकील आपली जी बाजू कोर्टामध्ये मांडत आहे ते सपोज आपल्याला वाटलं की बरोबर मांडत नाहीये, आता त्यातले काही लीगल गोष्टी सगळ्यांनाच समजतात अशातली गोष्ट नाहीये, पण ते कसं ओळखावं की आपण ज्याला वकील म्हणून निवडलेला आहे तो तेवढी योग्य पद्धतीने बाजू कोर्टात मांडत नाहीये, त्याचे कोणासोबत लागेबंधे नाहीयेत? फार म्हणजे हे खरं तर पॉलिटिकल केसेसमध्ये फार तर फार होत असेल, पण हे कसं ओळखावं की माझा वकील हा योग्य पद्धतीने माझी बाजू मांडतोय की नाही मांडतोय आणि मधूनच केसच्या वकील बदलता येतो का? 2 प्रश्न आहेत तुमचे की पहिली की वकील आपला चांगली बाजू मांडतोय का नाही आणि वकील बदलता येतो का. एखादा वकील नेमल्यानंतर पक्षकार स्वतः जेव्हा कोर्टात जातात आणि त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद बघतात, कशा पद्धतीने ते मांडणी करतायत, कशा स्वरूपाचं युक्तिवाद करतायत, किती स्ट्रॉंगली ते मांडतायत, ह्याच्यावरनं तुम्हाला निकष बांधता येतो पक्षकाराला की बाबा माझे वकील चांगले युक्तिवाद करतायत, चांगलं काम करतायत. परंतु अनेक वेळा असं होतं की पक्षकाराला वाटतं बाबा माझा वकील ज्या पद्धतीने पोट तिडकीने मांडलं पाहिजे तेवढं मांडत नाहीये, त्यात वकिलाची चूक आहे असं मी म्हणणार नाही, परंतु कधी कधी पक्षकारांना असा समज होतो. अशा परिस्थितीत पक्षकारांना स्वातंत्र्य असतं वकील बदलण्याचा आणि अनेक प्रकरणात असं होत असतं की वकील लावल्यानंतर काही कालांतरानंतर त्यांच्यात काही मतभेद झाले किंवा त्या पक्षकाराला वाटलं की हे वकील आमची बाजू चांगल्या पद्धतीने मांडत नाहीये, तर निश्चित त्यांना स्वातंत्र्य आहे वकील बदलण्याचा आणि मग ते न हरकत घेतात आणि दुसरा वकील लावतात. हे अनेक वेळा होत असतं. फक्त महत्त्वाचं असं आहे की मी सांगितल्याप्रमाणे अगोदर की पक्षकाराने अपेक्षा ही वकिलांकडनं त्यांच्या ठेवू नये की आमच्या वकिलाने आम्हाला गॅरंटी द्यावी की निकाल तुमच्याच बाजूने लागेल. अशा स्वरूपाची कुठलीही गॅरंटी कधीही कुठलाही वकील देऊ शकत नाही. मी अनेक वेळा बघितलं पक्षकार येतात म्हणतात की साहेब आम्हाला गॅरंटी पाहिजे, आमचं खूप खर्च झालाय, निकाल आमच्या बाजूने झाला पाहिजे किंवा जामीन झालीच पाहिजे. माझं नेहमी त्यांना उत्तर असतं बाबा प्रयत्न माझ्या हातात आहेत, मला भविष्य बघता येत नाही, माझ्याकडे काही पिंजऱ्यातला पोपट नाही जो बाहेरून चिठ्ठी काढायला आणि सांगेल तुझी जामीन होईल का नाही होणार. मी प्रयत्न प्रामाणिकपणे करेल, तू कोर्टात उभा राहा, तुझ्या समक्ष मी युक्तिवाद करेल, शेवटी न्याय देवता न्याय निकाल देईल. बरोबर. आणि एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला फार वारंवार चित्रपटांमध्ये पाहायला मिळतो की आपली केस आपणच मांडणं. तर याबद्दलचे नेमके नियम काय आहेत आणि एवढा कॉन्फिडन्स हा मुळात ठेवावा कोणाचा तो ओव्हर कॉन्फिडन्स ठरू शकतो, तर स्वतःची केस स्वतःच रिप्रेझेंट करणं याबद्दलचे नियम काय आहेत? स्वतःची केस स्वतः रिप्रेझेंट करता येते, परंतु त्यासाठी काही नियमावली निकष आहे. तर तुम्हाला उच्च न्यायालयात उदाहरणार्थ स्वतःची केस जर रिप्रेझेंट करायची असेल तर तिथे रजिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज द्यावा लागतो, कारणं द्यावे लागतात, त्याचे काही निकष असतात. ते पूर्ण झाल्यावरती ते तुम्हाला परवानगी देत असतात, तुम्ही स्वतःची केस मांडा. परंतु असं आहे की हे वकिली पेशा याच्यात फक्त खूप असं फ्लावरी आर्ग्युमेंट करायचं आणि म्हणून तुम्हाला ऑर्डर मिळतं असं नाही. याच्यात अनेक नैतिकतेच्या गोष्टी होत नाहीत. तिकडे तुम्हाला कायद्याचं मांडावं लागतं, तुम्हाला निकालांचा अभ्यास लागतो, कलम समजावे लागतात, जे काही सेक्शन्स असतात त्याचा अभ्यास लागतो. त्यामुळे न्यायालयाने विचारलेला प्रश्न तुम्हाला वकिली ज्ञान नसल्यामुळे तुम्ही साहजिकपणे अपेक्षित उत्तर देऊ शकत नाही आणि त्याचा सरळ परिणाम तुमच्या खटल्यावरती होऊ शकतो.
त्यामुळे नको तिकडे शहाणपणा करू नये. मला असं वाटतं जर तुमच्याकडे आर्थिक तुमचं पाठबळ असेल तर तुम्ही चांगला वकील शोधावा, लावावा. जर तुम्हाला चांगला वकील शोधण्याचं किंवा लावण्याचं आर्थिक पाठबळ नसेल तर तुम्हाला लिगल खर्चातनं, लिगल एडमधनं वकील मिळत असतो. परंतु आपण स्वतः जेव्हा वकिली करायला जातो तर अनेक वेळा आपल्याला कायद्यात अभिप्रेत असलेले मुद्दे मांडण्यात आपण कुठेतरी कमी पडतो आणि त्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा तुमच्या निकालावरती लागतो. तर हे फार इंटरेस्टिंग काही मुद्दे होते वकिली संदर्भातले किंवा वकील कसा निवडावा याच्या संदर्भातले. मला असं वाटतं की आत्ता हे काही थोडेच प्रश्न मी विचारलेले आहेत, पण तुम्हाला याच्याबद्दल आणखीनही प्रश्न असू शकतात जे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मांडा. आपण जरी ह्याचा एक सेकंड एपिसोड केला नाही तरी सरांकडनं माहिती घेऊन मी तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. कारण की हे फार असे विषय आहेत की ज्याबद्दल फार बोललं जात नाही, पण ते करण्याचा इच्छा किंवा ज्याला मी मगाशी म्हटलं तसं कॉन्फिडन्स, कदाचित तो ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा अनेकांचा असू शकतो आणि अनेकांची ती गरज सुद्धा असू शकते की नेमकी माहिती मिळवण्याची की वकील हा नेमका कसा निवडावा. तर मी आशा करते की तुम्हाला त्याबद्दलचं मार्गदर्शन हे मिळालेलं असू शकतं. तर तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. तुर्तास या व्हिडिओमध्ये जरी इथेच थांबत असलो तरी दररोज तुम्ही मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवर जर गेलात तर तुम्हाला दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहता येतील आणि तसंच कायद्याचं बोला याबद्दलचे एपिसोड्स तुम्हाला पाहिजे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन लीगल न्यूजवाली प्लेलिस्ट तुम्ही नक्की निवडा आणि तिकडे तुम्हाला अशाच पद्धतीने वेगवेगळ्या कायद्यांच्या विषयांसंदर्भातले पॉडकास्ट आमचे पाहता येतील. कॅमेरामन राकेश साळस्करसह मी अनुजा, मुंबई तक.